हॅलो. सध्या सध्या महाराष्ट्रात दोनच नावं चर्चेत आहेत, मनोज जरांगे पाटील साहेब आणि मी स्वतः कॉमेंटेटर मनोज जाधव. म्हणजे मनोज नावात थोडी पॉवर आहे. सुपर म्हणजे पॉवर नाही, सुपर पॉवर आहे, सुपर पॉवर. परंतु मैदानात पॉवर मी तर म्हणेल सर दिनेश मालकरने दाखवली मगाशी, कारण त्याचा सोपा झेल सोडला होता आणि त्यांनी 33 धावा कुठून काढल्या. तिथेच कुठेतरी फटका मी तर म्हणेल स्वराज इलेव्हन संघाला मिळाला आणि त्याचा फायदा मी तर म्हणेल तेज कस्तुप आणि निश्चित इलेव्हन संघाने मिळवला आहे. अतिशय गुणवान असा खेळाडू चौक परिसरातील नरेश ठोंबरे आत्नोली आणि त्याच्या विरोधात सुबोध भोसले मॅन फ्रॉम ओरोशे. मी तर म्हणेल सुबोध भोसले देखील चांगला असा खेळाडू आहे, अष्टपैलू असा खेळाडू आहे. त्याला माहीत आहे की नरेश ठोंबरे असा गोलंदाज आहे की तो कोणत्याही क्षणी विकेट घेऊ शकतो, परंतु आपली विकेट सलामत राहण्यासाठी तो कोणत्याही परिस्थितीत आपली विकेट बाल करणार नाही. पण तो मोठा फटका मारलाय. मी पहिलेच बोललो होतो की सुबोध भोसले म्हणजे ती ताकद आहे आणि तो दाखवून देतोय, षटकार जातोय, चांगली अशी फलंदाजी करते सुबोध भोसले. नितीन तवले यांनी जर 50 मारली तर 2222 रुपये सागर ठाकूर यांच्याकडून मिळणार आहेत. बघूया नितीन तवले आहेत, सुधीर शेठ टोंबरे तिकडून मॅच पण बघतात. बघूया नितीन तवले काय करतील इथे. नाही सर, नितीन तवलेसाठी मी तुम्हाला सागर ठाकूर 25 रन जरी केला तरी लावायला पाहिजेत, कारण तुम्ही त्यांची कॅपॅसिटी बघून तुम्ही 50 धावा लावताय. कारण नितीन तवलेची शरीरयष्टी मजबूत असली तरी तो रन करू शकतो. सुधीर शेठ टोंबरे दादांची गावागावात रायगड जिल्ह्यात होते चर्चा नावाची. मनोज शरीराचं काही नाही हो. आपण इथे बघितलं ना, फिरोज काय कमी आहे का, त्याच्या दुप्पट आहे. अर्जुन रणतुंगा श्रीलंकेचा, त्यानं पण वर्ल्ड कप जिंकला की. हा, आणि आता नवीन फलंदाज देखील पाकिस्तान मध्ये देखील आलाय, मला असं वाटतं एसटी रक्षक आहे. बरोबर, त्याची सुद्धा शरीरयष्टी मजबूत आहे. पाकिस्तानचा इंजमाम उल हक, हे असे बरेचसे खेळाडू आहेत. आपल्याला वाटतात हे काय करतील, परंतु तेच फसून जातात. नागोरीच्या आलाय मैदानात, नागोरीच्या त्या दिवशी त्यांचे झाले होते कप 30, त्यांना फक्त दिला मग आम्ही पॅन्ट पीस. प्रेझेंट दिला का हा चेंडू. सर नरेश ठोंबरे यांचा, ओ गेला इकडून कोणतरी बोलला आणि फलंदाज बाद. बारक्या धुले आत्नोलीचा मी तर म्हणेल पाठीराखा आहे. बारक्या धुले जेव्हा बारक्या धुले पाठीराखा असतो ना नरेश ठोंबरेचा, त्या मैदानात आत्नोली संघ पुढे जात असतो. इथे सुद्धा सपोर्ट करण्यासाठी बारक्या धुले मैदानात हजर आहे. सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानात खेळायचा तेव्हा युपी वाले आपले तेही म्हणजे सजून वगैरे यायचे. प्रत्येकाचा एक एक माणूस आहे ना, लकी माणूस असतो. बरेचसे खेळाडूंचे आहेत बघा, ते खेळाडू त्या माणसाला विकेटवर किंवा मैदानावर घेऊन जातातच, आणि जेव्हा तो माणूस त्यांचा बरोबर असतो ना, तेव्हा त्या खेळाडूचा पण खेळ चांगला होतो. हा नक्कीच सर. इथं राजू देशमुख सुद्धा आले, आपले ग्रुप ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत राजू देशमुख. सुधीर शर्मा देश विदेशामध्ये सचिन तेंडुलकर यांची मॅच जिथे जिथे असेल तिथे जायचे. खरं तर नरेश ठोंबरे या परिसराची आणबाण शान आहेत, म्हणजे तुमच्या 36 गावांची आणबाण शान आहेत. वेलफ्रेड कॉलेजला मला असं वाटतं या अगोदर होते, आता कळंबोलीला कोणत्या तरी नवीन कॉलेजमध्ये रुजू झालेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे अभ्यासाच्या बरोबर जर स्पोर्ट्समनच्या ज्या क्वालिटी जर असतील ना, तर तुम्हाला जॉब मिळतात. नक्कीच. विघ्नेश आद्विका विलियन संघाचे 12वा प्रतिनिधी पण देखील ते चड्डा आहे, त्याची बघा किती चड्डा आहे, पण त्याची मजबूत आहेत हड्डा. तुम्हाला आमच्या दशरथ पाटलांबरोबर बसवायला लागेल वाटतं एक दिवस, काय ना. गोलंदाज नरेश आसरोटीचा नरेश ठोंबरे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. हो 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 हो, काय गोलंदाजी आहे अशी. जर दोन गोलंदाज जरी एखाद्या संघामध्ये चांगले असले ना, की ती टीम पुढे गेलीच समजा.
हल्ली आता जो युग आहे ना, हा युग आहे फलंदाजांचा युग आहे असं सगळेजण म्हणतात, परंतु या फलंदाजांच्या युगामध्ये आता गोलंदाज हे सरस गोलंदाजी करतायत. हा चेंडू सिंगल रन. हा बघा, राज ठाकूर नितीनचे मित्र आहेत. त्यांनी 50 रन जर नितीन तवल्याने मारले ना तर 4 दुऱ्या म्हणजे 2222 आणि 25 रन केल्या तर 4 एक्के म्हणजे 1111 रुपयाचं पारितोषिक आलंय राज ठाकूर कडून. आणि समीर मार्कलचे देखील 1111 आलेत 50 रन साठी 50 साठी. एक धाव. नितीन तवळेंना मला असं वाटतं आता स्ट्राईक मिळेल. म्हणजे ज्या सगळेजण ज्या क्षणाची वाट बघत होते, नितीन दादाला आमच्या कधी स्ट्राईक मिळेल, नितीन दादा कधी खेळतील. आता हे घ्या, बघूया नितीन दादा काय करतात. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू नितीन दादांनी तटवला, गॅप मध्ये चेंडू मारलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक धावत जाऊन तो चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा नितीन तवलेंनी धावून पूर्ण केलेला आहे. फ्रेंड्स ग्राफिक्स जे ते बॅनर्स आपले बनतात त्याचे सिकंदर शेख फिरोजचे मोठे बंधू त्यांनी बॉल स्पॉन्सर केलेले आहेत, चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत. सतत 5 वर्ष ते या टुर्नामेंटला स्पॉन्सर करतात चेंडू. त्यांच्याबरोबर राकेश चव्हाण या दोघांचंही मनापासून धन्यवाद. आणि नितीन दादांनी हा स्ट्रोक खेळलाय हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या. 1 धाव. चौकार डीजे. मोठी पारितोषिकांची खैरात असलेली सुधीर शेठ ठोंबरे यांच्या वरदहस्त असलेली हे टुर्नामेंट काही दिवसांनी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चौक विभाग प्रीमियर लीग मध्येही त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले, त्यांचं मनापासून धन्यवाद. सुधीर हा चेंडू नरेश ठोंबरेनं त्रिफळा उडवलाय, मधली यष्टी गुल केली आणि फलंदाज बाद होत आहेत ते नितीन दादा तवले. या परिसरातील दानशूर कर्ण म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सुधीर शेठ ठोंबरे, ज्यांच्या दरबारात गेलेला प्रत्येक मदत मागायला गेलेला माणूस कधी रिकाम्या हाताने परत येत नाही, असे सगळ्यांचे कैवारी या परिसरातील कैवारी आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे पुरस्कृत
चौक विभाग प्रीमियर लीग इथे आपण पाहतोय आणि थरार क्रिकेटचा नरेश ठोंबरे एक नावाजलेला खेळाडू आहे. साधारण 10-15 वर्ष क्रिकेटमध्ये आपल्या गुणवत्तेची सातत्य त्यानं आतापर्यंत ठेवलेले आहे. तेच थरार अशी गोलंदाजी प्रत्येक मैदानावर करत असतो. मधली यष्टी वाकवली ती फलंदाज नितीन तवले यांची. हा पुढचा चेंडू यॉर्कर चेंडू मस्त क्षेत्ररक्षण. वा अफलातून क्षेत्ररक्षण कैलास तवले यांच्याकडून झालेलं आहे. कैलास वा मस्त 40 प्लस खेळाडू आहे. नाही मग खरं सांगा रे आदेश बांदेकर यांचे पर्सनल असिस्टंट आहेत. सॉरी तुमचं वय वाढवल्याबद्दल. होम मिनिस्टर आदेश बांदेकर यांचे पीए. हो फुलटॉस चेंडू जमीन लगतचा फटका. एक धाव. नशीब त्यांचंच वय वाढवलं. एखाद्या मुलीचं वाढवलं असतं तर आपल्या चपला आल्या असत्या. अझर शेख मैदानात आलेला आहे. स्ट्राईक मध्ये अझर आहेत. धष्टपुष्ट अशी त्यांची शरीर यष्टी आहे. अझरुद्दीन स्टाईलनं फलंदाजी या मैदानावर होईल का? नरेश ठोंबरे तयार. हो शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता असा गेला मारला गेला तसा आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. ही सगळी चिमुरडी मंडळी नरेश ठोंबरेची पाठीराखे. बारक्या धुळे अँड गँग बैलगाडा शर्यतींचे सगळे शौकीन सगळे आलेले आहेत. बकासूर सोनिया 50-50 नंबरवाला सर्जा बैलाचे मालक आमचे आलेले तिथे. बारक्या त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ही छोटी मंडळीच तर मजा आणत असते नेहमी प्रत्येक मॅच मध्ये. मोठं झालं की मग काहीतरी शिस्त पाळायला लागते. लहानपणी कसंही वागलं तरी चालतं. हा चेंडू हो स्लोवर डिलिव्हरी व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये आणता येतो. गोलंदाज नरेश ठोंबरे कसलेले आहेत. मुरब्बी आहेत अनुभवी आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी राजू देशमुख यांचा पण सत्कार होणार आहे थोड्या वेळाने. फक्त सरळ उभे राहा नीट. त्यांचाही सत्कार होणार. राईट आर्म ओव्हर. लाईव्हच्या वायरी हालू नका. फुल टॉस चेंडू मस्त प्रहार केलाय. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे भगव्या पडद्यावर मारला जातोय हा उत्तुंग असा षटकार. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांमध्ये धावा येत आहेत 28. साधारण 9 धावांची सरासरी आतापर्यंत ठेवलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सगळे खेळाडू आता एकत्र आलेले आहेत बघा आणि विचार विनिमय करतायत की आता स्ट्रॅटर्जी ठरवली जाणार. स्ट्रॅटर्जिक टाइम आउट झालेला आहे. मनोज काय वाटतं तुम्हाला या मॅच मध्ये आता धावा आल्या पाहिजेत का? नक्कीच कारण यश शिलवण संघाकडे चांगला असा फलंदाजीचा भरणा आहे. मी तर म्हणेन नरेश ठोंबरे आसरुटी असेल, नरेश ठोंबरे आत्नोली असेल, बालू कोंडिलकर असेल, चांगली अशी फलंदाजी आकाश यादव असेल. त्यामुळे कमीत कमी 5 षटकांमध्ये 55 ते 60 धावा करणे अपेक्षित असणार आणि तो एक चेसेबल स्कोर असेल. या गोलंदाज जे आहेत नरेश ठोंबरे, दोन्ही नरेश ठोंबरे, त्या 2 नरेश ठोंबऱ्यांचा कोटा मला असं वाटतं आता संपलेला दिसतोय. 2 षटकं शिल्लक आहेत. त्या 2 षटकांमध्ये नवीन गोलंदाज कोणतरी येणार आहे.
त्यामुळे या नवीन गोलंदाजांवर जर का हल्ले चढवले ना या फलंदाजांनी तर धावा तुम्ही म्हणतात तशा 55-60 होऊ शकतात. हा सर पाहायला गेलं तर दोन्ही खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. अझर असेल किंवा मी तर म्हणेल त्याच्या साथीने खेळणारा फलंदाज धीरज असेल, दोघेही मोठे फटके मारण्यात माहीर असणारे खेळाडू आहेत. अझरची शरीरयष्टी पाहिली आपण तर अझरने भरपूर खाल्लेले आहेत गाजर, त्याच्यामुळे षटकार तो सहज मारू शकतो. नाही, नक्कीच त्याची शरीरयष्टी दणकट आहे, मजबूत अशा बांध्याचा हा खेळाडू आहे. आणि क्रिकेटमध्ये बघा, जर तुमचं टायमिंग जुळलं आणि तुमच्यामध्ये जर ताकद असेल ना तर षटकार लांब 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 षटकार मारण्याची किमया नेहमी फलंदाज करताना आपण बघितलेलं आहे. आणि तेच समीकरण किंवा त्या युक्त्या लुप्त्या क्रिकेटमधल्या अझरनं या अगोदर वापरल्यात, त्या तसंच जर सातत्य त्याने ठेवलं तर नक्कीच फलंदाजी बहरेल. मात्र गोलंदाज नवीन येणारा जो महेश गोंधळी आहे त्यांनी जर सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी केली तर मात्र षटकार चरकार येणं थोडंसं कठीण बसेल. किरण देवगरे साहेबांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. फुलटॉस चेंडू आहे आणि हा चेंडू जातोय सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे यांच्या बॅनरच्या पलीकडे 4 धावांसाठी. करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. या किरण देवगरे साहेब टॉस बॉक्स मध्ये स्वागत कक्षामध्ये त्यांचं स्वागत करण्यात येते. सागर ठाकूर आणि कैलास गावडे त्यांचं स्वागत करतील. ओ जबरदस्त आझर ब्रँडेड कव्हरचा फटका मारतोय आणि कव्हरच्या दिशेनं हा खणखणीत असा त्याचा चौकार. आझर ब्रँडेड फटके आपल्याला आज पाहायला मिळतात या मैदानावर. बघा कशी त्यानं जागा बनवली आणि कव्हरच्या दिशेनं या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला फार कमी फटके पाहायला मिळतात, पण लाजवाब प्रेक्षणीय असा आझरनं फटका मारला. अझरुद्दीन स्टाईलनंच खेळतोय हैदराबादी फटके. हा नक्कीच सर, कारण अझर असा तंत्रशुद्ध फलंदाज आहे. त्याची शरीरयष्टी जरी मजबूत असली तरी तंत्रशुद्ध असा फलंदाज आहे अझर. आणि पुन्हा एकदा चांगला फटका मारते, लगातार तिसरा चौकार जातो की, परंतु यशस्वी ठरतोय तो क्षेत्ररक्षक आणि तिसरा चौकार मी तर म्हणेल हॅट्रिक केले ती चौकारांची अझर याने. वाला डीजे मास्टर पण आता हुशार आहेत बघा. आपण जसं बोलतोय तशी गाणी लावतायत. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण 50-50 नंबरवाला सोन्या बैल मैदानामध्ये पाहिलेला तुडुंब गर्दी भरलेली आणि जे बैलगाडा शौकीन जे शर्यतींचे आहेत त्यांना अतिशय आनंद झालेला. या मैदानावर बघा अझरनं टोलेबाजी केलेली आहे, 3 चौकार मारलेले आहेत, लगातार हॅट्रिक केलेली आहे, चौकारांची धावा नेऊन ठेवलेल्या आहेत त्या 40च्या घरामध्ये. 40 धावा. हा चेंडू मिड विकेट मध्ये भिरकावलाय, एकच धाव मिळते या चेंडूवर. 41 धावा धाव फलकावर लागतात या 41 धावांनी. बघा तुम्ही गाणी लावला होता डीजे मास्टर सोन्या 50-50 नंबरवाला, परंतु इथे लागोरी चायवाला आलाय. त्यांच्या गाडीचा नंबर आहे 3643 नंबरवाला नागोरी चायवाला आलाय. काय करायचं आता त्याचं? नागोरीवाले तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. जिथे जिथे क्रिकेटचे मॅचेस असतात किंवा आणि हा चौकार, मस्त चौकार. नागोरी चहाकडे सगळं आल्याची चहा आहे. ग्रीन टी तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर, खोकला झाला असेल तर तुम्हाला अद्रक चहा आहे, छास आहे. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, त्याच दिशेनं सगळे चेंडू मारले बघा. म्हणजे लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये एरिया चूज केलेला. मला असं वाटतं दोन्ही फलंदाजांनी सगळेच्या सगळे चेंडू त्याच एरियामध्ये मारले आणि या षटकामध्ये कुठून धावा जमवलेला आहे. 4 चौकार ठोकले या षटकामध्ये. महेश गोंधळीच्या 18 धावा कुठून काढलेल्या आहेत. म्हणजे एक बेनिफिशियल ओव्हर ठरलेली आहे, एक फायदेमंद षटक ठरलेलं आहे. आत्ताचं धावसंख्या आतापर्यंत पोहोचलेली आहे
ती 46च्या घरात. यश 11 नरेश ठोंबरे विरुद्ध विघ्नेश आद्विका 11 सुबोध भोसले. आमच्या नितीन दादांची टीम ही फलंदाजी करते. नितीन दादा बाद झाल्यानंतर असं थोडंसं प्रेशर आलेलं, मात्र ते प्रेशर आता रिलीज झालेलं आहे. 46 धावा म्हणजे एक चेसेबल स्कोर होऊ शकतो. अजूनही एक षटक शिल्लक आहे. राज दुर्गेच्या हातामध्ये मला असं वाटतं आता चेंडू दिलेला आहे. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण या मॅचचा आपण बघतोय. घर बसल्या या मॅचचा आनंद घेतोय. त्या सगळ्या घर बसल्या मॅचचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चौक विभाग प्रीमियर लीगचा आपण आनंद घेतोय. शेवटचं मला असं वाटतं 5वं षटक घेऊन येतोय तो राज दुर्गे. 4थं षटक फायदेमंद ठरलेलं आहे ते फलंदाजी करणाऱ्या नितीन दादांच्या टीमला. यश 11 नरेश ठोंबरेंची ही टीम आहे. यश कोंडिलकर यांची ती मात्र थोडीशी अडचणीत आहे. उद्योजक केतन कदम यांचं आगमन इथे झालेलं आहे. टी शर्ट स्पॉन्सर त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचं षटक आहे. हो, शेवटचं षटक डेप्थवर कसं टाकायला पाहिजे. झहीर खान सारखी गोलंदाजी या मैदानावर करतोय गोलंदाज राज दुर्गे. मस्त गोलंदाजी. विपरीत ज्या अगोदरच्या आपल्या सहकार्याने ज्या काही चुका केलेल्या त्या चुकांपासून धडा घेतोय. त्या चुका नाही करायच्या. म्हणतात ना की तुम्ही हजारो चुका करा पण एक चूक परत नाही केली पाहिजे. आणि तेच प्रत्यय तेच आपल्याला इथे पाहायला मिळतंय. राईट आर्म राऊंड. जमिनी लगतचा फटका. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. या एकच तीन चेंडू मला असं वाटतं आता शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत. 3 चेंडू मध्ये धाव आली. एक बिचारा बॉल खातोय. आधी एवढे पैसे कमवले तेव्हा काय. नीरज गावडे मला असं वाटतं मैदानाकडे जातोय. इंजुर्ड आहे का. सेलिब्रेशन. नीरजची मी वडगावला बॅटिंग बघितलेली. जबरदस्त. 40+ रायगडचे अध्यक्ष अण्णा गावडे यांचे चिरंजीव सध्या नेव्हीमध्ये आहेत. नेव्हीचं शिक्षण घेत आहेत. देश विदेश वारी त्यांची सुरू आहे. आजर जोपर्यंत असेल तोपर्यंत धावा येणार हे निश्चितच आहे. नीरज आता स्ट्राईक मध्ये जातोय. 2 धावा 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा 48. बघूया 50 क्रॉस होईल का. तुम्ही मनोज जे भाकीत केलेलं ते भाकीत मला असं वाटतं बरोबर होतंय. नक्कीच, कारण नीरज मध्ये क्षमता आहे. त्या दिवशी सुद्धा त्यांनी 6 षटकार मारले होते आणि आधीच्या मॅचला 18 धावा गरज होती तेव्हा 2 षटकार मारले होते नीरज गावडे या फलंदाजाने. हा चेंडू नीरज ढोपेट टेकून मारायचा होता परंतु धाव आता घेता येईल की नाही कोणास ठाऊक. अण्णा गावडे 40+ रायगडचे अध्यक्ष इथे आहेत मला असं वाटतंय. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. क्रिकेट अगदी कोपऱ्यामध्ये कुठे डोंगरात जरी असेल तरी अण्णा गावडे तिकडे जाणार. केतन कदम यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू या सत्रातील. शेवटचा चेंडू या षटकातील. राईट आर्म राऊंड. आणि हाय निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धाव गेले. 48 वरच गाडी थांबलेली आहे जिंकण्यासाठी. 49 धावांची गरज आहे. ती 5 षटकांमध्ये यश 11 या संघाला.
टॉससाठी या पुढच्या दोन टीम सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल होणार आहे ती निश्चित कौस्तुभ तेज 11 वर्सेस RSK एंटरप्राइजेस. या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की टॉस साठी या. महेश म्हात्रे आणि पंकज ठोंबरे. महेश म्हात्रे, पंकज ठोंबरे. क्रिकेटचा सुकाळ सगळीकडे झालेला आहे. जिथे पाहावं तिथे नुसत्या क्रिकेटच्या मॅचेस. आणि याच मैदानावर काही दिवसांनी सुधीर शेठ ठोंबरे पुरस्कृत SDT ग्रुपच्या वतीनं नाईट टुर्नामेंटचं आयोजन या मैदानावर होणार आहे. पहिलं पारितोषिक 2,22,222 रुपये, ज्याचे स्पॉन्सर आहेत सरपंचा चौक ग्रामपंचायतीच्या रितू सुधीर ठोंबरे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,11,111, स्पॉन्सर लोधिवली ग्रामपंचायतीच्या सरपंचा पूजाताई नितीन तवले. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 55,000 रुपये. आणि त्या टुर्नामेंटमध्ये चौक प्रीमियर लीग आयोजन करणार आहे. तरी त्या कमिटीला सुधीर शेठ ठोंबरे यांनी धन्यवाद व्यक्त केलेत. आणि कमिटी इथून सांगते, सुधीर शेठ तुम्ही औरंगाबादवरून मॅच बघताय, तुमची हे सगळी कमिटी इथून सांगते की तुम्हाला आमचा सदैव पाठिंबा राहणार आहे. आणि ही जी टुर्नामेंट आहे नाईट टुर्नामेंट आम्ही यशस्वी करणार म्हणजे करणारच. सुधीर शेठनी सांगितलेलं आहे की त्या टुर्नामेंटला पण पब्लिकला जेवण मिळेल. जेवढा दिवस मॅचेस होतील त्या दिवशी सगळ्यांना जेवण मिळणार आहे. आणि ते जेवण सुधीर शेठ ठोंबरे, शांतारामजी तवळे आणि योगेश ठळे यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. वळूया आता मॅच कडे. सुधीर शेठ ठोंबरे वारंवार इकडे फोन करतात, त्यांना करमत नाही तिकडे. खरं तर ते म्हणतात की मी तिथे असतो तर अजून मला चांगलं वाटलं असतं, परंतु हे सगळेजण सांगतात शेठ आम्ही सांभाळतोय आणि तुमचा आशीर्वाद सदैव असाच आमच्यावर ठेवा. च्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघतोय. रतनबुवा ट्रॉफी तिकडे रंगात आलेली आहे. रतनबुवा ट्रॉफीचा आता आजचा पण शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सेमीफायनल फायनल तिकडे जोरात सुरू आहे. आणि आपल्या रायगडचे दोन समालोचक तिकडे समालोचन करतायत, दीपक पाटील आणि समीर सोमणे आपल्या परिसरातील. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, कारण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे डे टुर्नामेंट रतनबुवा ट्रॉफी. आणि या प्रीमियर लीग मधली एक नामवंत स्पर्धा आपण चौक विभाग प्रीमियर लीगचा आनंद आपण इथे घेतोय. खरं तर कालपासून पॅडी, त्यानंतर मनोज तुम्ही, अजिंक्य भौड, तेजस देशमुख, सूरज हातमोडे हे सगळेजण समालोचन करतात. प्रवीण दोगाडे पण मला असं वाटतं, दीपक पाटील हे एक दिवस इथे आलेले, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आमचे सुदर्शन पाटील नेहमी आम्हाला त्यांची साथ असते, स्कोररची भूमिका बजावतात. आमचे डीजे मास्टर पण सुंदर अशी गीतं, कुमार डीजे सुंदर सुंदर गीतं लावतात. संजय गायकर मंडप डेकोरेटर्स, त्यांनी सुंदर मैदान सजवले बघा, रंगी असं मैदान. संजय वाघमारे ज्यांनी चांगली विकेट बनवलेली आहे. नरेश आपले अंपायर, नरेश म्हात्रे, अरुण पारंगे, अविनाश पारंगे, सगळी टॉप क्वालिटीची टीम आहे. टॉप क्वालिटीची नियोजन समिती आहे आणि टॉप क्वालिटीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावा पाहिजे 30 चेंडूमध्ये. चेंडू घेऊन येतोय पहिला तुषार साजेकर. ओ जबरदस्त प्रहार आल्या आल्या चौकारानं सहवाग स्टाईलनं सुरुवात करतोय तो बालू कोंडिलकर. अफलातून अशी ती झेल त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये घेतलेला ऑलराऊंडर आहे तो बाळू.
हो हो हो, डिफेन्सिव्ह पद्धतीनं रक्षात्मक पद्धतीनं खेळला त्यांना हा चेंडू. बचेंगे तो और भी लढेंगे. आणि हेच लंबी रेस के घोडे आहेत. नुसती बॅट फिरवायची, लागला तर लागला, षटकार तर षटकार, चौकार तर चौकार, आउट तर आउट. तसं नाही. सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतात, क्रिकेटमधला जो क्लास आहे, क्लासिकल क्रिकेट, टायमिंगचं क्रिकेट खेळतोय तो बाळू कोंडिलकर. खरं तर नाव त्याचं तुकाराम आहे, परंतु सगळे जण त्याला प्रेमाने बाळू म्हणतात. मस्त झेल टिपला. आम्हाला इथे मनोज दाखवत आहेत इथे व्हॉट्सअपवर. उडता बाळू या नावानं आता तो प्रसिद्ध झालेला उडता तुकाराम. पुष्पक विमान त्यांना न्यायला आलेलं संत तुकाराम महाराजांना, आणि त्याच्यावर हा झेप मारायला गेला बघा. हो, प्रहार केला नरेश ठोंबरे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं सिद्ध करतोय हा फायरमॅन नरेश ठोंबरे. योगेश वाघ आपले कॉमेंटेटर, फेमस आदिवासी कॉमेंटेटर, फेमस. आणि याच मैदानावर आदिवासी टुर्नामेंट पण होणार आहे असं मी ऐकलेलं. रायगड प्रीमियर लीग आदिवासींची याच मैदानावर होणार आहे. गोलंदाज तयार तुषार. नरेश ठोंबरेला आई चेंडू मारला. नरेश ठोंबरेनं सर्कल भेदून हा चेंडू जातो सीमा पार, चौकार. आता नरेश ठोंबरेला थांबवणं कठीण आहे बाबा. आणि महेश मात्रे आपण लागलीच त्याची संपर्क करा. याच्यानंतर जी आपली मॅच असेल याची आपण नोंद घ्या. 4 बॉल संपलेले आहेत. 15 धावा जमा झालेल्या आहेत, कुठलेल्या आहेत खरं तर या दोन्ही फलंदाजांनी. हा चेंडू तुषार, मस्त चेंडू, मस्त चेंडू. मात्र हाही चेंडू जातोय, ढकललाय तो थर्ड मॅन सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी नरेशचा ब्रँडेड चौकार. बॉडी कशी पाहिजे नरेश ठोंबरे सारखी पाहिजे बघा. वरती जर कोण अडकला असेल 7व्या 8व्या 10व्या मधल्यावर त्याला सहज उचलून खाली आणता यायला पाहिजे, असा तगडा फायरमॅन आहे तो नरेश ठोंबरे. नरेश ठोंबरे लागलाय आज लॉंग ऑन मध्ये, अजून एक षटकार मारतोय तो नरेश ठोंबरे. वा रे वा. साजेकर एकाच गावातील ते खेळाडू, आणि खऱ्या अर्थानं सिनियर नरेश ठोंबरे होते, आणि तुषार साजेकरवरती त्यांनी आक्रमण केलं होतं. नाही, असं मी ऐकलंय की तुषार त्याचाच चेला आहे. या चेला वर्षच गुरु, शेवटी गुरु भारी पडला. गुरु एक डाव ठेवतो ना कुस्तीमध्ये, आपण बघितलंय सगळे डाव शिकवतो पण एक डाव कोणत्या तरी ठेवतो. तसा एक डाव या नरेश ठोंबरेनं इथे वापरलाय. आणि निर्णायक मॅच आहे, त्याला माहिती आहे डू ऑर डायची मॅच आहे, करो या मरोची स्थिती आहे. या मॅच मध्ये जिंकलो तरच आपण या प्रीमियर लीग मध्ये टिकणार, नाही तर सरळ घरचा रस्ता आपल्याला पकडावा लागेल. म्हणजे या मॅच मध्ये जर जिंकलात तर कमीत कमी एक तरी बक्षिसाचे पात्र आपण ठरू शकतो, हे नरेश ठोंबरेला माहिती आहे. टॉस सेमीफायनलचा हा सामना आहे. हरेल त्याला मला असं वाटतं 3रं किंवा 4थं बक्षीस मिळेल, आणि जिंकेल त्याला विजेतेपद किंवा उपविजेतेपदाचा मानकरी त्यांना ठरू शकतो. चंद्रकांत गावडे यांच्याकडून मात्र प्रत्येकच्या बालूच्या षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज लावण्यात आलं. मामाचा मुलगा ना, मामाच्या मुलासाठी. बघूया, मामाच्या पोराला लावलंय, आत्याच्या पोरानं. शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, आणि जितूचा हा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं मारलेला चौकार.
पाहिलं तर गरज नव्हती रिव्हर्स स्वीपची, सरळ बॅटनं धावा येत होत्या. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत बघा. पंकज पण आलेला आहे, महेश म्हात्रे पण आलेला आहे. दोघांना बेस्ट ऑफ लक. सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल होणार आहे महेश म्हात्रे विरुद्ध पंकज ठोंबरे. केतन दादा कदम यांच्या सोबत असते आपण या दोन्ही संघादरम्यान टॉस करणार. केतन दादा आपणास विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये तिथे दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूला आपण बघतोय महेश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला बघतो आपण पंकज ठोंबरे, म्हणजे एकाच पंचायतीमधून दोन्ही खेळाडू विलंब करतायत. आता त्यांच्यामध्ये एक मॅच आपण पाहतो. टॉस महेश म्हात्रे वयाचे तर पंकज ठोंबरे आसरोडीचे. चला टॉस कोण जिंकलाय? क्या बात आहे. अजून एक षटकार नरेश ठोंबरे आता लागला. डीजे मास्टर पण आता रंगात आलेले आहेत. स्फूर्ती गीतं लावतात नरेश ठोंबरे. हो नाही, नरेश ठोंबरेनं आता बॅट थोडीशी आखडली, टायमिंग बरोबर जुळवलं. लेट आलेला चेंडू, एक सिंगल काढलेली आहे आणि या सिंगलनं 36 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे धावरत. 36 37 37. तवळे दादा काहीतरी इशारा करतायत. फुल टॉस चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकच सिंगल रन मिळते. विजयाच्या दिशेनं आता आगेकूच सुरू झालेली आहे. विघ्नेश 11 अद्विका विरुद्ध यश 11चा हा सामना आहे. यश 11 आता विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन बसलेला आहे. थोडस दडपण आहे ते विघ्नेश अद्विका 11 वर. सुबोध भोसलेला आता वेगळी स्ट्रॅटर्जी ठरवावी लागणार आहे, तरच या फलंदाजाला रोखलं पाहिजे. शॉर्ट पिच चेंडू टपलवलाय, मस्त सहवाग स्टाईलनं हा फटका मारला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारला हा अजून एक चौकार. प्रीमियर लीगची धून पण मस्त बनवण्यात आलेली आहे. मैदान चांगलं आहे, पार्किंगला चांगली व्यवस्था आहे, अजिबात कोणाची कटकट नाही, दगदग नाही. शांत क्रिकेट. आजूबाजूला फार्म हाऊस आहेत, बाजूला गाव आहे, बाजूला ओढा आहे का नदी आहे? नदी, खळखळ नदी वाहते बाजूनं. निसर्गाच्या सानिध्यात असलेली हे टुर्नामेंट सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा फार्म हाऊस इलेक्शनला आम्हाला इकडे आणून ठेवलेलं, तेव्हा म्हणजे निवडून आलेलो आणि त्याच्यानंतर हे होतं ना सरपंचाची निवड, तेव्हा ते जपून ठेवायला लागायचे सगळे सदस्य. आता थेट सरपंच आहे, त्यामुळे कुठे पण जा, कोण पण कुठे पण जा, आता मुभा आहे. आणि हा चेंडू, या चेंडूवर एकही धाव नाहीये. बाळू कोंडिलकर अजूनही विकेटवर आहे आणि सेन्सिबल क्रिकेट खेळतोय बघा. बाळू कोंडिलकर अजिबात घाई नाही, गडबड नाही, काहीच अजिबात रिस्क पण घेत नाहीये. 2 चौकार त्यानं ठोकलेले आहेत. मामा, आमचे दळवी मामा. हा चेंडू मिड विकेटला जमीन लगतचा फटका मारला. एक क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालेला आहे, मात्र अंतिम क्षणी त्यानं चेंडू उचलला. या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. 5 धावांची गरज आहे फक्त. विजय अगदी फक्त 2 फुटावर येऊन राहिलेला आहे. 5 धावा, 16 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे जिंकायला. गोलंदाज तुषार साजेकर ज्यानं पहिलं षटक टाकलेलं 25 धावांचं, दुसरं षटक मात्र चांगलं टाकतायत. तुषार साजेकरला काय मारलाय, वाह! हातलोली गावामध्ये सरळ चेंडू जातोय तो उत्तुंग षटकारासाठी. क्या बात आहे.
हातमोडे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं आम्ही या चौक प्रीमियर लीग या मॅचमध्ये आम्ही स्वागत करतो. त्यांच्या समोर प्रकाशजी सुपेकर आमचे गुणलेखक त्यांचंही स्वागत आहे. आणि चंद्रकांत यांच्या माध्यमातून जो बालू कोंडिलकर यासाठी षटकाचा 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं, तो पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहे. तर नक्कीच आपण मनोज जाधव यांच्याकडून आपण बालू घेऊन जायचं आहे. चला सूरज हातमोडे